नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला शेवयाचं उपीट कसं करायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे कढईत तूप घेतले आणि हा साधारण एक मोठी वाटी शेवया घेतल्या. आता ह्या शेवया मी तुपावर भाजून घेते. या तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या तुपावर. हे बघा, शेवया मी इथे तांबूस रंगावर भाजून घेतल्यात. आता फोडणी करूया. मोहरी, जिरं, तूपच घेतलेलं आहे मी याच्यासाठी. तुम्ही तेलात पण करू शकता. फोडणीत मी तूप वापरले, काही जण तेल वापरतात. मिरच्या, हिंग, मोहरी आणि जिरं असं सगळं घालायचं. मिरची घालायची, त्यानंतर कांदा घालायचा त्याच्यामध्ये. आणि कढीपत्ता घालायचा. असं हे सगळं घालून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्येच आपण मटार घालणार आहे. हा मी फ्रोझन केलेला आहे. फ्रोझन मटार हा घालते. आणि टोमॅटो असं हे घालून घेते. असं हे जरा परतून घ्यायचं. हे बघा, ते आता चांगलं परतून झालंय. त्याच्यामध्येच आपण मीठ आणि साखर घालूया. मीठ, साखर हे आपापल्या चवीनुसार घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालूया. शेवया एक मोठी वाटी मी घेतलेले आहेत. 2 वाट्या हे पाणी घेतलेलं आहे त्याच्यासाठी उकळतं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. 1-2 मिनटं उकळू दे, मग शेवया घालायच्या. आता हे उकळले. आता आपण ह्याच्यामध्ये शेवया घालूया. आता हे काय करायचं, झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 1-5 मिनिटात हे उपीट तयार होतं. हे बघा, हे आपलं आता शेवयाचं उपीट तयार. हे आता दिसताना पातळ दिसतं, पण जेव्हा आपण खायला घेतो, काढून घेतो, तेव्हा ते आपोआप घट्ट होतं 1 मिनिटात. आता हे उपीट तयार आहे. हे काढून घेऊया. हे असंच असतं. 1 मिनिटात नंतर ते घट्ट होतं. आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हे सर्व करताना खोबरं आणि त्याच्यावर कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं.